काही लोक खर्च केल्यानंतर खूप कमी रक्कम शिल्लक राहते म्हणून इन्व्हेस्टमेंट करत नाही, तर काही मोठी इन्व्हेस्टमेंट करायची इच्छा आहे परंतु ते बजेट झाल्यानंतर इन्व्हेस्टमेंट सुरू करू म्हणून आता इन्व्हेस्टमेंट करत नाही. या दोन्हीसाठी एक बेस्ट पर्याय आहे, तो म्हणजे इन्व्हेस्टमेंट छोटी डोंगराएवढी. समजा आज तुमचे वय 25 वर्ष आहे आणि तुम्ही दर महिन्याला 500 रुपयाची SIP सुरू केली. वयाच्या 26ला त्याच्यामध्ये 500 रुपयाने वाढ केली, वयाच्या 27ला त्यामध्ये परत एकदा 500 रुपयाने वाढ केली. असे सलग 10 वर्ष करत गेलो तर 11व्या वर्षापासून तुमची SIP ही 5,000 रुपये दर महिन्याची असेल. ही इन्व्हेस्टमेंट वयाच्या 50 पर्यंत तशीच चालू ठेवली तर एकूण इन्व्हेस्टमेंट ही 12,30,000 रुपये होईल आणि मार्केटने जर 15% रिटर्न दिले तर मिळणारी रक्कम अंदाजे 78 लाख रुपये असेल. वयाच्या 50ला 78 लाख रुपये देखील खूप कमी रक्कम नाहीये, कारण आपले बजेट नसताना देखील अगदी 500 रुपयाने सुरुवात केली तरी देखील मोठा कॉर्पस बनवता येतो. ही जादू आहे कंपाऊंडिंग इंटरेस्टची. याचा फायदा घेण्यासाठी गरज आहे ती छोटी रक्कम का असना परंतु त्याने इन्व्हेस्टमेंट सुरू करण्याची. तुमचे बजेट जर अगदी कमी असेल तरी देखील SIP कशी सुरू करावी याच्या अधिक माहितीसाठी आजच आम्हाला कॉल करा.